परमर्षि स्वस्ति मंगलपाठ। नित्यद्भुत अचल केवल ज्ञानधारी जे मुनी, मन पर्यय ज्ञान धारक यती तपसी वागुणी। दिव्यवधी ज्ञान धारक श्री ऋषीश्वर को नमो। कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमो। क्षीरस्रावी मधुस्रावी घृतस्रावी मुनियशी, अमृतस्रावी रुधिवर अक्षीण संवास महानसी। ये रुधिधारी सब मुनीश्वर पाप मल को परिहरे। पूजा विधि के प्रथम अवसर आसफल पूजा करे। काय सांगतायत? रसरुद्धीचं वर्णन करायला. रसरुद्धीचे भेद काय काय घेतले होते? क्षीरस्रावी, मधुस्रावी, घृतस्रावी, अमृतस्रावी. आवाज येतोय ना माझा? हो येतोय. काय काय सांगितले सांगा परत एकदा. क्षीरस्रावी, घृतस्रावी, मधुस्रावी, अमृतस्रावी आणि मागच्या औषधी वृद्धीमध्ये घेतले तसे रसवृद्धीमध्ये दोन भेद काय घेतले? आस्यविष आणि दृष्टीविष. असे दोन रसवृद्धी आहेत. आस्यविष रसवृद्धी आणि दृष्टीविष रसवृद्धी. त्याचं वर्णन बघितलं होतं आपण पहिल्यांदा. तर आता काय सांगायला लागले होते? काल आपली चर्चा झाली होती कशावर? मधुस्रावी रुधिधारी जे मुनी आहेत तर त्यांच्या ठिकाणी अशी शक्ती प्रगट झालेली असते की त्यांच्या अंजुलीमध्ये आलेला आहार किंवा जल अमृत रूपाला नाही, मधुस्रावीमध्ये मधुर गुणाला प्राप्त होतो. म्हणजे गोड स्वादाला आणि गोड गुणाला, म्हणजे गोड जे काय पदार्थ आहेत त्याच्या गुणाला प्राप्त होतो. असं त्याच्यामध्ये विशेषता सांगितली होती. तर त्याच्यामध्ये काल एक प्रश्न घेतला होता ना आपण. पहिल्यांदा काय म्हटलं की मुनी कधी पण आहार करणार तर त्या आहारासाठी ते पराधीन नसतात. काय म्हणले? मुनी आहार घेतात तर न ते इंद्रियांच्या अधीन आहेत, न ते त्या अन्नाच्या अधीन आहेत, न तुमच्या अधीन आहेत. म्हणून सांगितलं की तिथं कुठल्याही रीतीने मुनींना पराधीनता नाही. आणि जो असा अन्नाच्या अधीन जगतो नियमाने त्याची वृत्ती कशी असते? दीनहीन असते. म्हणजे याचकपणा असतो. जसं तुम्हाला जर ताटामध्ये नाही वाढलं तर मागता येत नाही म्हटल्यावर, गेलाय समजा पाहुण्यांच्या घरी, मागायला येत नाही म्हटल्यावर तुम्हाला याचक बनून थांबावं लागतं. त्यांनी कधी देतील त्यावेळेस. मग तशी दीनता मुनींच्या ठिकाणी नाही आहे. वाटलं आहार घेतला, नाही वाटलं हात सोडले आणि बसले. असं महाराजींच्या बाबतीमध्ये सारखं व्हायचं. वीरसागर महाराजींच्या बाबतीमध्ये विकल्प आला तर आहाराला उठणार, आहार घेत असताना विकल्प आला की हात सोडून खाली बसणार. मग माताजी नेहमी सांगतात, आम्ही त्यांना विचारायचो की काय झालं, अंतराय आली का, काय निघालं का हात सोडला, कर का सोडला तुम्ही? कर सोडलं की अंतराय असते, ते सोडून बसून टाकायचे खाली. आणि हे सगळ्यांना कळायचं पण नाही काय झालं, कशासाठी त्यांनी हात सोडला. मग तिथं त्यांना खुलासा करून सांगावं लागायचं विकल्प संपला, एवढंच महाराज म्हणायचे, बाकी काय म्हणत नव्हते. म्हणजे म्हणून म्हटलं की मुनिराज अशा रीतीने कोणाच्या अधीन नसतात, त्यांची दीनहीन वृत्ती नसते. उलट अशा रुधिधारी मुनींना, जे कोणी मधुस्रावी, घृतस्रावी, क्षीरस्रावी, जे काय हे सगळे रुधिधारी मुनी आहेत, अशा त्या भावलिंगी रुधिधारी मुनींना आहार देणारा तो दाता स्वतःला धन्य समजतो. काय म्हणले?
मुनी स्वतः आहार द्या रे म्हणून येत नाहीत तुमच्याकडं. त्यांना विकल्पाला ते निघाले, तुम्ही त्यांना अडवताय, त्यांना विनंती करताय की इथं थांबा किंवा इथं आहार घ्या असं. आपण पडगाहन करतो आणि त्यांना जेव्हा थांबवतोय त्यावेळेस तिथं आपले भाव आहेत म्हणून आपण त्यांना आमंत्रण काय म्हणायचं तिथं बोलवतोय, विनंती करतोय. पण तिथं त्या मुनींची तशी पराधीनता नाही आहे की ह्याच्याकडंच जायचं आहे किंवा ह्यानी मला द्यायला पाहिजे, ह्यानी चांगलं द्यायला पाहिजे, कुठलेच भाव नाही आहेत. तर सांगतायत जो आहार दान करणारा आहे तो स्वतःला धन्य समजतो. जेव्हा अशा भावलिंगी संतांना आहार देईल तर त्यावेळेस तो स्वतःचं जीवन धन्य झालं असं मानतो आणि असा जीव नियमाने पुढच्या भवात स्वर्ग आदी सुखांना प्राप्त करतो. काय म्हटले? जर भावपूर्ण, काल सांगितलं सगळं रुचीपूर्ण, उत्साहपूर्ण तुम्ही जर कार्य केलं, सगळ्यात महत्त्वाचं अशा भावलिंगी संतांच्या ठिकाणी काही पण असेल कुठलीही सेवा, जर त्याच्यामध्ये आपण प्रसन्नतेने आनंदाने जेवढं करणार ना त्याचं फळ नियमाने आपल्याला भविष्यात जावा विनंती करा. तर तिथं त्या जीवाला सांगितलं की पुढच्या भवामध्ये नियमाने स्वर्गाची प्राप्ती होते किंवा सुख सामग्रींची प्राप्ती होतेच. मधुस्रावी रुद्धिधारी मुनिराज आहेत आणि ते समजा उपदेश करायला बसलेत. तर काल काय सांगितलं होतं त्यांच्या ठिकाणी स्पेशालिटी काय असती? 2 प्रकारची. आणि आहारामध्ये म्हटलं ना, ज्यांच्या ठिकाणी अशी शक्ती असते, मधुस्रावी रुद्धिधारी मुनी आहेत त्यांच्या ठिकाणी अशी विशेषता असते, अशी शक्ती असते की त्या निमित्तात त्यांना त्यांच्या अंजुलीत पडलेला आहार मधुर रूपाने परिणमित होतो आणि त्यांनी बोललेले वचन मधुर असतात, म्हणजे मधुरपणाला प्राप्त होतात. म्हणून म्हटलं ना की जर ते आहार परिणमित झाला मधुर रूपाने तर त्यांच्या एकट्यांना त्याचा लाभ आहे. पण जर त्यांचे वचन मधुर निघालेत किंवा जे काही वचन निघाले ते इतरांना म्हणजे सगळ्यांसाठी मग ती शक्ती कार्यकारी ठरते, कारण सगळ्यांना ती मधुर भासित होते. त्याच्यामध्ये एक गोडवा असतो, तो सगळ्यांच्या हिताचा असतो. म्हणून सांगितलं ना, त्या वचनाच्या मधुरतेने अनेक रोगी, दुःखी, कष्टी किंवा जे कोणी भुकेलेले असे जीव असतील, उपाशी असतील, तर त्यांना सुद्धा त्या वचनाच्या निमित्तात तीव्र असा त्याचा उदय नष्ट होतो. काय म्हणले? तीव्र असाताच्या उदयामध्ये भूक लागते तुम्हाला. असाताची उदिरणा म्हणता ना तुम्ही त्याला. असाताच्या उदिरण्यामध्ये भूक लागते आणि जेव्हा असे मुनिराज काय उपदेश देत आहेत त्यांचे वचन तुम्ही ऐकले तर ती असाताची वेदना सुद्धा शमते. म्हणजे काय झालं? भूक शांत होते. नुसतं वचन ऐकून सुद्धा काय खाल्लं नाही बरं का, मुनी देत नाहीत तुम्हाला. काय तुम्ही मुनींना आहार देत असता, मुनी तुम्हाला आहार देत नाहीत. काय देतात? ज्ञान अमृत देतात उलट. त्यांचे वचन म्हणजे अमृतात समान असतात. तर सांगितलं म्हणून की असे मधुस्रावी मुनी त्यांचे वचन ऐकले तर तीव्र असाता नष्ट होईल किंवा रोग, भूक याचा सुद्धा नाश होईल. त्या वचनाला ऐकून मात्र काय म्हणले बहिणी? असं बसायचं. असं आपण जेव्हा ऐकतोय ना, जिनेंद्र भगवंतांची वाणी आहे त्यामुळे आपल्याला कुणाचा डिस्टर्बन्स व्हायला नको. आले गेले तरी सुद्धा आपण इतकं स्थिर राहायला पाहिजे. असं म्हणले त्या वाणीची इतकी महिमा आहे, इतकी शक्ती आहे त्याच्यामध्ये. म्हणले मधुस्रावी रुद्धिधारी मुनींचं वर्णन चालू आहे तर त्यामध्ये सांगतायत की त्यांच्या वचनामध्ये सुद्धा माधुर्य असतं. काय माधुर्य कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये मधुरता असते, ज्यांचे वचन मधुर असतात, काय त्यांचे असतात बरं का त्या मुनींचे, तसं आपल्यात असायला पाहिजे. तर असं त्या शक्ती त्या वचनांची असते की ते वचन जे कोणी ऐकतील तर त्यांना साखरेसारखं गोड अनुभव होतो. माहिती का? म्हणजे काही शब्द असे असतात माहिती आहे, एखाद्याने बोलले तर अंगावर फुलं पडल्यासारखं वाटतं असं म्हणतात आम्हा.
म्हणजे भलेही त्यात काय नसेल बरं का, तरी सुद्धा गोडवा असतो ना एक बोलण्यामध्ये, म्हणतात एक काय विशिष्ट प्रत्येकाचं बोलण्याचं स्टाईल असते. तर शिवी दिली तरी सुद्धा गोड देतात असं म्हणतात बरं का. म्हणजे आणि चांगले शब्द सुद्धा कर्कश आवाजात बोललात तर त्याच्यामधलं मधुरता राहत नसती. म्हणजे एखाद्याला तुम्हाला कुरवाळायचं आहे, कसं कुरवाळला, का रे असं म्हणल्यावर किती कुरवाळला गेला हो. म्हणजे शेवटी त्या शब्दात सुद्धा रस आहे असं म्हणले. म्हणून तिथं जे हे मधुस्रावी रुद्धिधारी मुनी आहेत, आणि ते म्हणतात ना कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन म्हणतात ते. मग जे र वगैरे आहेत ना हे कठोर आहेत. मग ते जेव्हा उच्चारतो त्यावेळेस आपण तिथं काय म्हणायचं, मधुरता नाही राहत. अरे का रे, जा रे, ये रे. ते रे म्हटलं की तिथं जरासं काय म्हणायचं, दूर खेचल्यासारखं होतं. आणि मवाळ शब्द असतात त्याच्यामध्ये गोडवा असतो. मग तेच सांगतात तिथं हे जे रुद्धिधारी मुनिराज आहे तर त्यांच्या वचनामध्ये सुद्धा एक मधुरता असते. जे कोणी ऐकतील त्यांचे सगळे कष्ट नष्ट होतात. काय कष्ट आहेत आपल्याला, कसे दूर होणार, कष्ट आहेत का नाही आहेत, आहेत ना, कसे दूर होणार. तर हे सांगतायत की तुम्ही जिनवाणीचं जेवढं अध्ययन करणार, ऐकणार किंवा त्याच्या सानिध्यात राहणार, देवशास्त्र आणि गुरु, खरे देवशास्त्र गुरुच आपल्या सगळ्या दुःखाचा नाश करण्यासाठी कार्यकारी आहेत. बाकी आपलं दुःख जगामध्ये कोणी सुद्धा नष्ट करू शकत. किती विश्वास आहे हो त्याच्यावर. मग एक वाक्य छान सांगितलं बरं का, मी आत्ता ऐकलं की खऱ्या देवशास्त्र गुरूंच्या विषयी जे काय तुम्ही बघणार असं हे म्हटलं ना आता, हे प्रत्येक रुद्धी म्हणजे एक जादू वाटते लोकांना. त्याच्याबद्दल अद्भुतता वाटते, एक नाविन्य वाटतं, एक अपूर्वता वाटते. तर जेव्हा असे रुद्धिधारी मुनिराज वगैरे आहेत त्यांची शक्ती तुम्ही पाहिली, काय सांगितलं ना, इथून त्या सूर्यातलं बिंब दर्शन करू शकतील, इथं बसून तुम्ही किचनमध्ये तुमच्या काय बनवायला हे जाणू शकतील, तुम्ही या भिंतीच्या पलीकडं काय बोलताय हे ग्रहण करू शकतील. इतकी या वेगवेगळ्या प्रकारची शक्ती असते मुनींच्या ठिकाणी. तर अशी शक्ती ऐकल्यावर, वाचल्यावर, त्याच्याविषयी जाणल्यावर ज्यांना त्यांच्या ठिकाणी श्रद्धा असते ना त्यांना त्यांची महिमा येते. ज्यांनी असं काहीतरी वेगळं बघितलं, ज्यांना त्यांच्याविषयी श्रद्धा दृढ आहे त्यांना त्यांची खूप महिमा येते अंतरंगातून. आणि तेच ज्यांना श्रद्धा नाही आहे, जसं की 3 लोकांचं वर्णन सांगितलं शास्त्रामध्ये किंवा काय सगळ्या जीवांचं दुःख सांगितलं, आयु सांगितली, त्यांचं सगळं परिभ्रमण सांगितलं, हे सगळं ऐकल्यावर वाचल्यावर ज्याला माहीत नाही आहे किंवा त्यांच्यावर अजून श्रद्धा दृढ नाही आहे भगवंतांवर, वाणीवर वगैरे त्यांना ते सगळं ऐकल्यावर कल्पना मात्र वाटतं. म्हणजे काहीतरी असेल असं नाही की किती ग्रेट सांगितलं आहे. म्हणजे म्हणायचं आहे विश्वास किती महत्त्वाचा आहे, श्रद्धान किती महत्त्वाचं आहे का आपलं श्रद्धान. असं कोणाकोणावर श्रद्धान. फक्त एक म्हणजे एक वितरागी देवशास्त्र गुरुच आपल्यासाठी देव आहेत. तेच असायला पाहिजे, ते शरण असायला पाहिजे. दुसरे कोणीही आपल्याला 3 लोकांमध्ये शरण. कोण कोण आहेत शरण तुम्हाला. आत्ता गणपती येऊन गेला माहीत आहे का, आला होता ना, कुठे आला होता, गणपती आला होता का तुमच्याकडं. माधुरी वहिनी नाही ना, तुमच्याकडे आला होता का हो. मग कुठं आला होता, गावात आला होता होय. म्हणजे ज्याला कोणाला त्याच्यावर श्रद्धा, त्याच्या घरात येऊ दे नाही येऊ दे हो, ज्ञानात बसलाय ना, श्रद्धेत बसलाय तर दोषच आहे तो. पण त्यांनी केलं दर्शन, आपल्याला नाही करायला मिळालं, हे भाव जरी असले तरी सुद्धा बरोबर. म्हणूनच तर ना, मग एका शंकाकाराची शंका आली होती माझ्याकडं पण, की जे सगळे हे म्हणलं ना विष्णू, महेश, हरी, गणपती, सरस्वती, हे सगळे नक्की कोण आहेत आणि ते कुठे आहेत आत्ता.
असं त्यांनी मला प्रश्न विचारला होता. मग माताजींना प्रश्नांचं उत्तर द्यायला सांगा म्हणून म्हणले होते. मग माताजींनी सांगितलं की सगळी नावं सहस्रनाममध्ये भगवंतांचीच आहेत. विष्णू म्हणजे हां जो व्यापक आहे तो विष्णू, हरी म्हणजे महेश म्हणजे सगळ्याची त्यांनी फोड करून सांगितली आहे त्याच्यामध्ये. मग सगळी नावं भगवंतांनाच दिलेली आहेत, असं कुठलं बाहेर रूप नाही आहे ते. जे काय त्यांनी बनवलेलं आहे हे सगळं तिथं काल्पनिक म्हणा चालतंय, पण इथं श्रद्धा नाही तर आपलं भगवंतांचं रूप काल्पनिक नाही. सर्वज्ञ भगवान आहेत ते आहेत वास्तविक रूपाने, असं काहीतरी ते इमॅजिनरी वस्तू नाही आहे सर्वज्ञ भगवान म्हणजे. मग म्हणून काय सांगत होते गणपती. तर त्याच्यामध्ये सांगितलं माताजींनी पण गणपतीमध्ये गण म्हणजे मुनींचा समूह आणि त्यांचा पती म्हणून एकतर भगवंतांना गणपती म्हणा किंवा मग त्या समोशरणामध्ये असणारे गणधर ते सगळ्या मुनींमध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना गणपती म्हणलं. गणांचे पती ते गणपती. असं कुठलंही रूप बाहेर नाही की मनुष्याचं शरीर आणि तिर्यंशाचं तोंड अशी व्यवस्था असते फक्त कुभोगभूमीमध्ये. आणि ते काय म्हणायचं पापाचं फळ आहे म्हणून तसं रूप मिळालेलं आहे. आणि इथं आपण त्यांना देव म्हणून पूजू लागलो अशा रूपाला बघून. आत्ता तसं रूप का नाही हो कोणाचं इथं? कारण ती वास्तविक वस्तू नाही, अवास्तविक आहे ते. आणि जे सगळं असेल ते कुभोगभूमीमध्ये आहे, पण ते म्हणजे देव नाही आहेत, उलटा आपल्यापेक्षा निकृष्ट पापी जीव आहेत. पापाचं फळ म्हणून कुदानाचं फळ म्हणून तिथं जाऊन जन्मलेत. आणि जेवढं आयुष्य आहे तेवढ्या आयुष्यभरामध्ये त्यांना दुःख सहन करावं लागतं. मग तिथे एक प्रश्न विचारला होता एकांनी, म्हणले तिर्यंशांचं तोंड आहे आणि मनुष्याचा देह आहे. जसं की हत्तीचा, घोड्याचं, गाईचं, म्हशीचं वगैरे तोंड असेल, सिंहाचं तोंड असेल, असे वेगवेगळे तोंडवाले आहेत तिथं. तोंड समजलं ना, मुख आहे ते प्राण्यांचं आहे आणि शरीर आहे ते मनुष्याचं आहे. तर मला प्रश्न विचारला एकांनी, त्यांचा आहार मनुष्यांचा असतो का तिर्यंशांचा असतो? गवत खातात का भोजन करतात? मुख जे आहे ते प्राण्यांचं म्हणलं, मग धड आहे ते सगळं जे मनुष्याचं आहे काय खातात ते, असं प्रश्न विचारलाय. तर त्यांनी सांगितलं की ती भोगभूमी आहे, त्यामुळं कल्पवृक्ष आहेत, त्यांना जे पाहिजे ते मागून खाणार. त्यामुळं जे मिळेल ते उत्कृष्ट मिळणार. आणि प्राणी भोजन करतात, असं नाही की गवतच खातात. त्यामुळं दोघांना पण ते चालतंय, प्राण्यांना पण आणि मनुष्यांना पण, आणि उत्कृष्ट मिळणार आहे कल्पवृक्षाकडून जे मिळणार ते. बरं, आपला विषय दुसरीकडे गेला. काय विषय चालला होता? खरे देवशास्त्र गुरुच आपल्यासाठी शरणभूत आहेत. आणि इतका विश्वास ठेवायचा की माझ्या सगळ्या दुःखाचा नाश हेच करणार आहेत, दुसरं कोणीही समर्थ नाही आहे. मग म्हणलं ना, ते कोण होते? विशापहार स्तोत्र लिहिणारे धनंजय कवी होते आणि ते देवाची भक्ती करायला बसले होते, पूजन करायला बसले होते. आणि काय झालं होतं? त्यांच्या मुलाला सर्पदंश झाला होता. छोटी गोष्ट आहे का मोठी गोष्ट आहे सांगा? किती साधं सहज वाचायला लागलो आहे आपण. काय झालं? वडील बसलेत पूजा करायला आणि ती बायको आली, आई, त्या मुलाची आई घेऊन आली त्याला आणि सांगते की त्याला सर्पदंश झालाय, चला लवकर. तरी सुद्धा वडील हल्ले नाहीत, आपली भक्ती सोडली नाही. काय वाटतं ऐकल्यावर? निर्दयी होते, कसले होते. जर उठले असते तर काय काय झालं असतं सांगा? त्यांनी आपली भक्ती सोडली, पूजन सोडलं आणि ते जाऊन पळत पळत त्या मुलाला ट्रीट करायला घेऊन गेले असते. काय झालं असतं सांगा? एकतर भक्ती तोडल्याचं पाप, परत त्या पापाचं फळ म्हणून तुम्हाला कदाचित तो मुलगा मिळाला असता पण नसता, पण त्याची ट्रीटमेंट झाली असती तरी सुद्धा कदाचित तो वाचला असता, याची गॅरंटी नाही. पण उलटं झालं. ह्यांनी केलेल्या भक्तीच्या निमित्तात त्यांच्या ठिकाणी तुम्हीच विशापहार आहात असं सांगितलं. इतकं सुंदर स्तुती केली भगवंतांची. काय सांगितलं त्या श्लोकामध्ये? विशापहारं मणिमंशधानी मंत्रं समुद्दिश्य रसायनं च
भ्राम्यन्त्यहो न त्वमिति स्मरन्ति पर्याय नामानि तवैव तानि. म्हणजे म्हणले ते कवी काय भगवंतांना, हे भगवान तुम्हीच डॉक्टर आहात, दुसरं कायच म्हणले नाहीत. हे सगळे जे शब्द आहेत ना हे डॉक्टरसाठी वापरलेले. विषाचं अपहरण करणारे तुम्हीच, विषापहारम मणिरूप तुम्हीच आहेत, औषधी रूप तुम्हीच आहेत, रसायन तुम्हीच आहेत. जे करायचं आहे ना त्याचं सगळं कार्य ते सगळे तुम्हीच आहात, तुमच्याच ठिकाणी ती शक्ती आहे. इतकी श्रद्धा ठेवून आता तुम्ही डॉक्टरकडे जाता ट्रीटमेंटला, त्याच्यावर विश्वास असल्याशिवाय जाता का? असंच जाता हो. जर गेला असंच ना तर तुम्हाला त्यांनी दिलेलं मेडिसिन काम करत नाही. ते घेणार जेव्हा औषध त्यावेळेस तुमचं श्रद्धान पाहिजे, त्याच्यावर विश्वास पाहिजे, ह्याच्याने मला बरं वाटणार आहे, हे डॉक्टर बेस्ट आहेत. मग एवढं तुम्हाला ज्ञान असतानाच तुम्ही ते ग्रहण करता तर ते तुम्हाला फल देणार. तसंच सांगितलं इथं पण, जर भगवंतांच्या बरोबर समोर आलोय आपण तर सगळं समर्पण ठेवा ना त्यांच्या ठिकाणी. बघा सगळं दुःख नष्ट होणारच, काय नाही राहणार आपलं दुःख मागं. पण इतकी भक्ती इतकं समर्पण नसतं आपलं, त्यांच्यावर तेवढा विश्वास नसतो. असं होत होतं पुराणामध्ये, आता थोडी न होतंय. असं म्हणतो का नाही आपण? काय वंदनात त्या किती आपली खरी भक्ती असती देवावर. असं सगळं होत होतं तेव्हा देव असायचे, यायचे, जादू करायचे. आता कसं होत असतं का? असं का नाही होत? हां, आपल्याकडे जात नाही ना आपण जातोय सारखं त्याला दोष द्यायला समोरच्याला. असे देव पण नाही आहेत, असे भक्त पण नाही आहेत. मग आता असं म्हणतात देव. जर आत्ता इथं सर्वज्ञ नाही आहेत मूळ रूपामध्ये, तर तसे सर्वज्ञांची भक्ती करणारे भक्तसुद्धा नाही आहेत. म्हणून तुम्हाला तसं फळ मिळत नाही. तुम्हाला काय पाहिजे? नुसतं फळ पाहिजे. त्याच्या मागं असलेलं ते कारण कुठं, तशी साधना कुठं आहे, तशी भक्ती कुठं आहे? म्हणून म्हणलं करा ना भक्ती, मिळणार, सगळं मिळणार. काय ते 13 करोड रत्नांची वृष्टी होती. कुठं जावं लागतं मग पैसे कमवायला, कष्ट करायला? सगळं दारात येऊन पडतं आणि ते दुसऱ्याला घेता पण येत नसतं, माहिती का? इतकी व्यवस्था चांगली असती. तुम्ही जाऊन गोळा करून घेऊन गेला घरात ना, परत येऊन दारातच पडतंय. ज्याच्या नावावर पडलेलं असतं ना त्यालाच मिळतं, ते इतराला मिळत नसतं. काय सांगत होते? जर जिनवाणीवर किंवा खऱ्या देवशास्त्र गुरूंवर श्रद्धा नसेल तर त्यांच्याविषयी जे काय अद्भुत गोष्टी दिसल्या तुम्हाला, त्यांची शक्ती दिसली त्या, तर त्याची महिमा येते अंतरंगामध्ये, त्यांचं महात्म्य वाढत जातं आपल्यामध्ये. काय म्हणते धनश्री काकी? ते फॅन लावला ना सगळ्याला असे दुष्परिणाम होते. हां, बंद करा, जाऊ उठा. मंदिरात म्हणून लावायचं नसतं ते, बंद करा जावा. मग म्हणून सांगितलं की जर त्यांच्यावर श्रद्धा असेल तर महिमा येते, आणि श्रद्धा नसेल तर ते सगळं कल्पनाभासित होतं. म्हणून पहिल्यांदा श्रद्धा दृढ करा की माझ्यासाठी खरे देवच शरण आहेत, तेच माझ्यासाठी देव आहेत. बाकी अन्य कुठले कुठले देव असतात ते अजून बेळगावमध्ये भरपूर असतात ना. तुमच्याकडे कोण कोण आहे सांगा. आहे का आपली तशी खरी भक्ती खऱ्या देवावरच? जितकं आपण कुदेवाच्या आश्रयाला जातो, त्यांना देव मानतो, त्यांची भक्ती करतो, तितकं तुम्हाला पापाचा आश्रव बंद आहे. मग त्यांनी काय सांगितलं एका शास्त्रामध्ये, एका कुदेवाला नमस्कार करणं म्हणजे जसं 1,00,000 परस्त्री भोगण्याचं पाप आहे, त्याच्यापेक्षा चौपट पाप एका कुदेवाच्या नमस्कारामध्ये. काय म्हणले सांगा? 1,00,000 परस्त्री भोगण्याचं जेवढं पाप आहे त्याच्या चौपट पाप एका कुदेवाच्या नमस्कारामध्ये आहे. मग हे खोटं आहे का खरं आहे? टॅली करून बघायचं आपण. तेवढं पाप आपल्याला भोगायला चालतंय, बघायचं एकदा. मग म्हणून सांगितलं की भोगलंय आतापर्यंत, अनादीपासून तेच केलंय, म्हणून तर अजून भ्रमण करतोय. आणि त्याच्यातून बाहेर पडायचं तर आपल्याला खरे देवशास्त्र गुरूंची ओळख करून त्यांच्याच ठिकाणी श्रद्धा ठेवणं आवश्यक आहे.
तर काय सांगत होते, मधुस्रावी रुद्धिधारी मुनिराज आहेत. म्हणजे देवच नाही तर गुरु काय म्हणायचं, शिष्य, त्यांचे देवाचे शिष्य जे आहेत असे ते मुनीसुद्धा महिमा संपन्न असतात. मग काय झालं तर एकदा परवा दिवशी एकदा सांगितली मी ही स्टोरी की अंजन चोर होता ना, त्याचे गुरु कोण, जिनदत्त सेठ, त्यांची स्टोरी सांगितली होती. काय सांगितलं होतं की देवलोकामध्ये चर्चा चालली होती. असेच दोन देव फ्रेंड्स होते आणि त्यांच्यामध्ये एक होता तो जिनमती होता, एक अन्यमती होता. आणि दोघांच्यात वाद सुरू झाला आणि ते असं पण फ्रेंडशिपला गाढ होते दोघांच्यात आत्या. तर ते दोघं जण आले इथं भूतलावर, काय म्हणायचं, मध्य लोकामध्ये फिरायला म्हणून आले होते. आणि आल्यावर काय झालं, तो जिनमती होता तो जिन धर्माची महिमा सांगत होता आणि अन्यमती अन्य धर्माची महिमा सांगत होता. तर त्यावेळेस त्या दोघांचं डिबेट चालल्यासारखं आत्या. मग ते सिद्ध करत होते एकमेकांना ना, कुठले देव खरे किंवा कुठले देव ग्रेट आहेत असं. मग त्यावेळेस ते जात असताना जिनमती जो देव होता त्यांनी काय सांगितलं, सर्वज्ञ भगवंतांची तर महिमा आहेच, ते तर काय म्हणायचं, त्यांना कोण तुलनाच नाही कोणाशी, किंवा त्यांना काय म्हणायचं नाही, त्यांचं प्रतिपक्षी कोण नाहीच आहे. म्हणजे असे एकमेव आहेत ते भगवान. त्या भगवंतांची तर महिमा आहेच, पण त्या भगवंतांचे जे शिष्य आहेत ना ते सुद्धा अत्यंत महिमाशाली असतात असं त्यांनी सांगितलं. आणि नेमकं तिथं जिनदत्त सेठ त्या स्मशानमध्ये ध्यानाला उभारले होते, त्यांची साधना करत होते ते. आणि मग त्यांनी त्याच्या आधी पहिल्यांदा तो अन्यमती जो होता ना देव, तर त्यांनी सांगितलं की आमचे देवसुद्धा ग्रेट आहेत, आमचे गुरु, आमचे शिष्य सगळे महिमावाले असतात आमचे पण. असं म्हटल्यावर त्यांचे कुठंतरी मध्ये साधू भेटले त्या अन्यमतीचे. म्हटल्यावर या देवाने त्यांच्यावर उपसर्ग केला. उपसर्ग इन द सेन्स टेस्ट करायसाठी. मग त्यांच्यावर उपसर्ग केला, काय ते अनेक डास आले, पक्षी आले, असं काय, तर ते साधू उठून निघून गेले, पळाले तिथून. असं झाल्यावर सांगितलं जिनमतीने त्या अन्यमतीला, बघ म्हणले, असं थोड्या उपसर्गाला सहन नाही करू शकणार तर कसं त्यांच्या ठिकाणी देवत्व येणार आहे. आणि हे चर्चा झाली, पुढं गेले ते. आणि त्यावेळेस जिनदत्त सेठ तिथं ध्यानाला उभारले होते. तर ते ध्यान करत असताना यांनी सांगितलं हे आहेत हे खरे जिनेंद्र भक्त आहेत. आणि मग असं म्हणल्या तो अन्यमती त्यांनी आता उपसर्ग केला, काय, टेस्ट करायसाठी. पण ते जरासुद्धा विचलित झाले नाहीत. म्हणजे त्यांच्यावर देवांगना आणल्या, सोडल्या, उपसर्ग करवला, पण जिनदत्त सेठ जरासुद्धा विचलित झाले नाहीत. आणि मग हे बघितल्यावर त्या देवाला इतकी महिमा आली खऱ्या देवाची, गुरूंची वगैरे, की खरोखर तू जे सांगतो ते सत्य आहे. आणि मग तिथं त्या देवानी, अन्यमती देव जो होता ना, त्यांनी प्रसन्न होऊन ती आकाशगामिनी विद्या दिली जिनदत्त सेठजींना. काय म्हटलं त्या देवानी, दुसऱ्या देवानी, अन्यमती जो देव होता ना त्यांनी जिनदत्त सेठला ती विद्या दिली. आणि मग सांगितलं पण ही विद्या तुझ्यासाठीच तू वापरू शकतो, जर ही विद्या दुसऱ्याला शिकवायची असेल तर त्याला ही विधी आहे. कुठली विधी? शिंकाळ्यात बसायचं, ऐकलंय ना अंजन चोरची. काय करायचं मग? शिंकाळ्यात बसायचं, नमोकार मंत्र म्हणायचं, 108 दोऱ्या कट करायच्या, खाली उभ्या तलवारी असतात फक्त. ते वरचं कट केलं की जर श्रद्धापूर्वक केलेला असेल मंत्राचा जाप तर अद्दरगमन करून वर जाणार, नसेल तर वर जाणार. कुठं वर? म्हणजे आकाशगामी विद्याच्या साह्याने वर जाणं वेगळं आणि असं वर जाणं वेगळं. म्हणजे त्याच्यावर पडणार उभ्या तलवारींवर तर कुठली विद्या सिद्ध व्हायची. आणि मग तिथं ती विद्या त्यांनी जिनदत्त सेठजींना दिली आणि त्याची विधी पण समजावून सांगितली. आणि इतके सरळ होते जिनदत्त सेठ की
ते रोज मग म्हणले ना, आता मला जर विद्या प्रगट झाली तर मी अकलूजच्या मंदिरांमध्येच का जाणार हो दर्शनाला? जर मला आकाशगामिनी विद्या आहे तर कुठं जाणार? सगळं बेळगावला. कुठं कृत्रिम चैत्यालय कुठं असतील ना, मेरू पर्वतावर, कुठं बेंगलोरला का मैसूरला, जिथं असतील तिथं सगळीकडे जाऊ शकतो अशी ती विद्या होती. आणि मग ते जिनदत्त सेठ रोज मेरू पर्वतावर जायचे दर्शनाला. ऐकायला पण कसं वाटतं, एकदम काय ग्रेट. आणि मग ते जायचे म्हणल्यावर सकाळी सकाळी लवकर उठायचे आणि आकाश मार्गाने जायचे. मग ते माळी असायचा खाली, माळीचं काम करत, आणि ते रोज बघायचं हे कुठं जातात, काय करतात, असं कसं जातात. त्याला अजब गजब. ते पकडलं आणि एक दिवस त्यांना विचारलं, म्हणले तुम्ही असं कसं जाता, कुठं जाता? मग ते आपले इतके सरळ, इतके शांत स्वभावी, काय म्हणायचं, एकदम निरपेक्ष, निष्कपट. त्यांनी आपलं सगळं सरळ सरळ सांगितलं सहजतेने. मग काय झालं, माळ्याला तुम्हाला सगळ्यांना कळलं. आता तुम्हाला काय भाव झाले सांगा मला पण. गेला कुठं जंगलामध्ये आणि बसला की तिथं खाली रोवले त्या तलवारी आणि वर शिंकाळ. असं तर करावं लागलंच नाही त्या जिनदत्त सेठजींना. सहज त्यांनी विद्या मिळाली होती, पण त्याला मिळवायची होती ना. यांना मिळवायची म्हणून नव्हतं तप, त्यांच्या तपस्येने सहज त्यांना प्राप्त झाली होती. आणि तो गेला आणि मिळवण्याचा प्रयत्न म्हणून सगळ्या तलवारी, भाले, सगळे शस्त्र असे धारधार लावले खाली उभे, आणि वर शिंकाळा बांधला. त्याचे 108 दोऱ्या होत्या आणि त्याला नमोकार मंत्र म्हणून बस कट करायचं होतं. सोपं होतं का अवघड होतं सांगा? बांधून देऊ का तुम्हाला? काय करणार हो? एक 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 कट करायचं नुसतं. झाली विद्या की इथून कुठं थेट पाहिजे तिथं. आणि नाही जर झाली तर नको तिथं. म्हणजे असं आपलं गमन होऊ शकतं. आणि मग त्या माळ्याने किती प्रयत्न केला तरी सुद्धा त्याचं धाडस नाही झालं ते कट करायचं. त्यामुळं तो एक कट करायचा आणि नाही झाली तर म्हणून खाली उतरायचा. कुठलं नमोकार मंत्र आणि काय सगळं विसरून जायचं जेव्हा खाली तलवारी दिसायच्या. आणि मग ते अंजन चोर आला आणि तिथं त्यांनी सगळी स्टोरी ऐकली. ऐकल्यावर काय विचार केला, जे सेठजींनी सांगितलं ते सत्य आहे, त्यांच्या मला वचनावर विश्वास आहे, श्रद्धा नाही. घेतलं तलवार आणि जाऊन बसला आणि काय म्हणला, आणम ताणम कछु नाही जाणम, नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम. काय मला माहित नाही. आणम ताणम कछु नाही जाणम, सेठी वाक्यम प्रमाणम. जे सेठजींनी सांगितलं ते प्रमाण आहे, तेच खरं आहे. इतकी श्रद्धा दृढ की खटाखट सगळ्या 108 दोऱ्या कट केल्या. कुठं गेला हो? खाली बघायचं का वर बघायचं? आकाशगामी विद्या सिद्ध झाली आणि असं आदरगमन करत वर निघून गेला. आणि मग तिथं त्या विद्येने विचारलं, तुला कुठं नेऊ? मग त्यांनी सांगितलं, मला जे हे विद्या देणारे गुरु आहेत, पहिला मला त्यांचं दर्शन करायचं आहे. कोण ते? जिनदत्त सेठ. मग ती विद्या म्हणाली ठीक आहे, आणि नेलं मेरू पर्वतावर. तर ते पूजन करत होते ह्याच्यामध्ये मंदिरामध्ये. मग त्यांनी पण उतरून पहिल्यांदा भगवंतांचं दर्शन केलं आणि बाहेर आल्यावर पूजन झाल्यावर त्या जिनदत्त सेठचे पाय पडू लागला. मग त्यांना काहीच माहीत नाही ह्याच्यातलं. ते म्हणाले, माझं का पाय पडतोयस तू? मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं सगळं झालेलं, तुम्हीच माझ्यासाठी गुरु आहात. मग त्यावेळेस सेठजी इतके सरळ परिणामी त्यांनी म्हणाले, मी अजून कोणाचा असं गुरु होण्याची मायामध्ये पात्रता नाही आहे. इथंच मुनी आहेत जे असे वृद्धिसंपन्न भावलिंगी संत आहेत, आपण त्यांचं दर्शन करू. ते जाऊन तिथं दोघंजण त्यांचं दर्शन केले, त्यांची वाणी ऐकली, वैराग्य झालं. सहज असं पट परिणाम बदलत असतात. आणि गेले समोशरणामध्ये, दीक्षा घेतली, साधना केली, आणि कुठे गेले हो? कोण? जिनदत्त सेठ नव्हे. हा, आता चोर म्हणायचं का त्यांना? अंजन चोर सिद्ध झाले, मग चोर म्हणायचं का आता? चोर सिद्ध असतो का? अंजन कुमार, त्यांना सिद्ध पदवी प्राप्त झाली. कशाचं फळ? फक्त आपल्या श्रद्धेचं फळ. म्हणून इतकी दृढ श्रद्धा ठेवा ना, काहीही संकट येऊ दे. आमचे मामा आहेत आणि त्यांच्याकडे पण सगळं प्रस्थ हेच आहे होतं,
खेडेगावांमध्ये आणि तिकडं कोल्हापूर साईडला हे जास्त प्रस्त आहे. काय म्हणते ते परंपरेने आलंय म्हणून करतात, त्यांना त्याच्याविषयी ज्ञान पण नाही आहे. असं आम्ही जायचो घरी तर इतके देवी देवता ते काय म्हणायचं मॉडेल असल्यासारखं सगळे ठेवलेले होते. सगळ्यांचे फोटो म्हणा, सगळ्यांचे स्टॅच्यू म्हणा, असे सगळे ठेवलेले होते. एकाला एकाचं नाव माहीत नाही इतके देव होते. ते एकानंतर एक पिढ्यानपिढ्या जात जात ते असंच फक्त चालत राहिलेलं. त्याचं फूल लावायचं, चंदन लावायचं, पुसायचं, नमस्कार करायचा, बास. ह्याच्या पलीकडं धर्मच माहीत नव्हता. आणि जेव्हा हे तत्त्वज्ञान त्यांना सांगितलं ना, लिटरली घरातले सगळे देव बाहेर काढले त्यांनी. मग त्यावेळेस त्यांना सगळ्या गावकऱ्यांनी वगैरे अडवलं. म्हणले तुम्हाला कोप होईल, त्या देवतांचा त्रास होईल, असं करू नका. मग त्यांनी काय करायचं हो सांगा, तुम्ही काय करायचं? तुमच्यावर अशी परिस्थिती आली तर तुम्हाला पण असं सांगणारे भेटणार आहेत काय? तुम्ही जर असं कुठं सोडलात मधीच त्यांची भक्ती तर ते वेंतर येतात आणि तुम्हाला त्रास देतात. असं सांगणारे भेटतात. पण ज्याची श्रद्धा दृढ असते ना, तो म्हणतो सम्यक दृष्टीला कोणीही त्रास देऊ शकत नाही. एवढीच फक्त श्रद्धा ठेवा आपली की काय झालं तरी सुद्धा मी जे करतोय ते योग्य आहे. आम्हानी नाही का केलं? जेव्हा पूर्वी गृहसदस्यमध्ये होते त्यावेळेस घरात नव्हतं का सगळं होतं इथं पण जेव्हा समजलं त्यावेळेस ज्ञानपूर्वक सुटलं. कोणी कुठल्या देवतेने त्रास दिला हो? मग त्यांना त्रास झाला नाही, आपल्याला का होणार? काय म्हणल्यात त्या सांगी? मग का श्रद्धा दृढ होत नाही आपली? म्हणून एवढंच काम करा. आपल्याला हा भाव मिळालाय तर कुठलेही देवी देवता माझ्यासाठी शरण नाहीतच. कोणतरी येतील आणि सांगतील तुम्हाला इतकं संकट आहे तर इथं जावा, नवस बोला, हार घाला, पूजा करा, विधान करा, होम करा. सांगणारे भेटले म्हणून मी किती चलित व्हायला पाहिजे? काय वंदनात त्या तुमचं संकट त्याच्याने किती दूर होणार आहे ह्याची शक्ती सांगा मला पहिल्यांदा. त्याच्याने दूर होणारच ॲश्युरिटी किती? आणि मग का मी तशाच्या अधीन व्हायचं? इथं मी तुम्हाला ॲश्युरिटी देते, काय म्हणायचं, कन्फर्म सांगते की जेवढी तुमची खरी भक्ती राहणार ना भगवंतांवर, सगळं संकट तुमचं 100% दूर होणारच. भलेही त्याला थोडा काळ जाईल पण होणारच. मग एवढी दृढ श्रद्धा जिथं असेल तिथं आपल्याला सुखाची प्राप्ती अवघड नाही. म्हणून खरे देवशास्त्र गुरुच माझ्यासाठी शरण आहेत, उत्तम आहेत, मंगल आहेत, ही भावना करा. ओम जाणा. जिनेंद्र भगवान वीतराग आहेत, सर्वज्ञ आहेत, अतींद्रिय स्वरूपी आहेत, निष्परिग्रही आहेत, अनंत सुखी आहेत. पहा, फक्त भगवंतांना पहा आपल्या ज्ञान चक्षुने. अनंत आनंदामध्ये मस्त आहेत. हा मी आत्मा सुद्धा भगवान स्वरूप आहे, ज्ञानवान स्वरूप आहे, सुख स्वरूपच आहे. सर्वज्ञ स्वरूपोऽहम्, वीतराग स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.